शिवसेना कुणाची यासाठी सुप्रीम कोर्टात गेली अनेक वर्ष सुनावणी सुरू होती. मात्र आता या खटल्याची अंतिम सुनावणी सुरू झालेली आहे. या सुनावणीत ठाकरेंतर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सलग 4 दिवस युक्तिवाद केलाय. शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय कसा घटनाबाह्य आहे याबाबतचे अनेक दाखले कपिल सिब्बल यांनी दिलेत. त्यांच्या या युक्तिवादानंतर निकाल ठाकरेंच्याच बाजूने लागणार असा दावा खासदार संजय राऊत करतायत. पण आता राऊतांच्या या दाव्याला शिंदे सेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी आक्षेप घेत मोठं विधान केलंय. या निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या बाबतीमध्ये किती बेकायदेशीरपणे काम केलं आणि पक्षपाती निर्णय घेऊन एका बेकायदा गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न केला, याच्यावर आज कपिल सिब्बल साहेबांनी युक्तिवाद केला. अनेक उदाहरणं दिली, गेल्या 50 वर्षातली असतील किंवा अलीकडची असतील. आणि कोर्ट सुद्धा मला असं वाटलं आज की कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे त्यांचं समाधान झालं. की आम्ही जे सांगतोय, आम्ही जे बोलतोय की आमच्यावर अन्याय झालाय. आता पुढली सुनावणी मंगळवारी आहे की पूर्णपणे बेकायदेशीर एक मार्ग, हा बेकायदेशीर मार्ग त्यांनी तयार केला. त्या मार्गावरून ते गेले आणि एका बेकायदेशीर गटाला पक्ष म्हणून मान्यता दिली आणि चिन्हही दिलं आमचं त्यांना. निवडणूक आयोगाचा निर्णय हा आधीच ठरला होता. तो निर्णय ठरावा यासाठी फार मोठं षडयंत्र रचलं गेलं आणि निवडणूक ठरल्यावरती हे लोक गुवाहाटीला गेले. निकाल आधी ठरला आणि नंतर हे लोक गुवाहाटीला गेले, हे तुम्हाला मी सांगतो. नक्कीच जोपर्यंत कुटीचा किंवा आमदार अपात्रतेचा निर्णय लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगानं कोणताही असा निर्णय घेणं अपेक्षित नव्हतं, घटनेनुसार आणि कायद्यानुसार. लोकशाहीचं रक्षण करण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांची आहे, असं कोर्टाला सिब्बल म्हणाले. आणि मग कोर्टही म्हणाले की सामूहिक जबाबदारी आपल्या. नक्कीच कपिल सिब्बल साहेबांनी काही उदाहरणे दिली की या लोकशाहीच्या रक्षणाबाबत जे सत्ताधारी पक्ष असतात ते सुद्धा अनेकदा पक्षपाती व त्यांच्या सोयीचे निर्णय घेतात. त्याच्यामुळे यापुढे ही जबाबदारी सर्वोच्च न्यायालयावरती असायला पाहिजे, लोकशाहीच्या आणि संविधानाच्या रक्षणासाठी. सुप्रीम कोर्टाच्या शिरोभागी लिहिलेलं आहे, जिथे धर्म तिथे जय. आम्ही सत्य आणि धर्माच्या बाजूने आहोत, त्याच्यामुळे जय सुद्धा आमचा होईल. तर या दरम्यान त्यांनी एक म्हटलं, निवडणूक आयोगाला नीट कायदेशीर अधिकार काय आहेत त्याबाबत स्पष्टता नाही. ते कोणत्या स्वरूपाच्या मार्गदर्शक सूचना पक्षाला देऊ शकतात? निवडणूक आयोग पण याविषयी सध्याचा निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा एजंट आहे. त्याच्यामुळे निर्णयाची तुम्ही काय अपेक्षा करता? गेल्या काही काळापासून 10 वर्षापासून निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षासाठी काम करणारा एक एजंट आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही. आम्हाला न्याय मागण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आलेलो आहोत आणि आम्ही त्यांच्याकडून न्याय घेऊ. परंतु न्यायदेवतेनी एक बाजू ऐकलेली आहे. मला विशेष आश्चर्य वाटलं की त्या बाजू अनेक वेळेला न्यायालयात मांडली गेली होती, तरी देखील त्यातले मुद्दे जणू काही पहिल्यांदा चालू आहेत अशा पद्धतीने त्याचं प्रचंड माध्यमांमधून उत्सुकता असल्यामुळे कव्हरेज झालेलं आहे. ते जवळजवळ महाराष्ट्राच्या जनतेचं पाठ पूर्वी झालं होतं आणि तरीही जनादेश जो आहे तो महायुतीला मिळालेला आहे. माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 60 आमदार निवडून आलेले आहेत, खासदार निवडून आले, त्यातले अनेक 6 जण परत खासदार आमच्याकडे आलेले आहेत. अशा वेळेला मला असं वाटतं की याबद्दलचे दावे हे कारण नसताना समाजामध्ये गढूळ वातावरण करण्याचा प्रयत्न आहे. मला कॉन्फिडन्स वाटतोय तो न्यायाधीशांमुळे वाटतोय. वकील त्यांच्या जागी मोठे असतात, त्यांचं नावं मोठी असतात, ती मुद्दामून मोठी नावं केली जातात आणि त्यांचं कर्तव्य बजावत असतात. पण जी बाकीची नावं असतात त्यांचं चांगलं वाईट पण हे काळाने, अनुभवाने आणि इतिहासाने ठरवलेलं असतं आणि त्यामुळे हे दबाव तंत्र अजिबात न्यायदेवतेसमोर लागू चालणार नाही, होऊ शकत नाही. न्यायदेवतेच्या समोर जे सगळे पुरावे झालेले आहेत, निवडणूक आयोगाच्या समोर बाजू मांडली गेलेली आहे, त्यांनी काही निर्णय घेतलेले आहेत, त्या सगळ्या निर्णयांच्या संदर्भात अंतिम फैसला होईपर्यंत काही याच्याबद्दलचे गैरसमज असू नयेत. परंतु हे सगळं कधीच आहे? 2024च्या निवडणुकीच्या आधीची परिस्थिती. 2024च्या निवडणुकीमध्ये कोणाला काय जनादेश मिळालेला आहे? विरोधी पक्ष नेता सुद्धा होऊ शकला नाही मविया एकत्र असून.
तर अशा वेळेला इतकं ज्याला आपण म्हणू की गडगडाट फक्त ढगांचा असावा तसं हे सगळं उभाठाच्या मधला ठ काढून त्याला ढ करावा असं दिसतंय वार्तामध्ये. नीलम गोऱ्हे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त विधान केलंय. त्यामुळे कोर्टाचा निकाल काहीही लागला तरी शिंदे आणि ठाकरेंच्या नेत्यांमधली शाब्दिक चकमक ही वाढतच राहणार असं दिसतंय. तुम्हाला या सगळ्या घटनांबद्दल नेमकं काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.